सिद्धगिरी जननीचा जो विषय आहे तो मातृत्वाचा विषय आहे. 1350 वर्षांपेक्षा अधिक वारसा लाभलेल्या प्राचीन सिद्धगिरी मठांचे मूळ पुरुष आद्य काड्यसिद्धेश्वर स्वामीजींच्या चरणी वंदन करते. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असणारे प्रातस्मरणीय परमपूज्य स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रणिपात करते. पूजनीय शंकरारूढ स्वामीजी यांच्या चरणीही मी वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित भारतीय स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक हरीश कुमार राजपालजी, SBIचे निशांत जयस्वालजी, डॉक्टर शिवशंकर मर्जके सर, डॉक्टर प्रकाश भरमगौडर सर, सिद्धगिरी नर्सिंगच्या प्राचार्या रेगिना सातवेकर मॅडम, डॉक्टर सचिन पाटील यांच्यासह आमचे मार्गदर्शक बसंत कुमारजी, सिद्धगिरी हॉस्पिटलमधील माझे सहकारी सर्व डॉक्टर्स यांच्यासह सिद्धगिरी मठाचे संचालक यशोवर्धन बारामतीकर सर, मुख्य कार्यकारी अधिकारी वड्डसाहेब, विविध क्षेत्रातून या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवर, सिद्धगिरी परिवारातील सर्व सदस्य यांना माझा सादर नमस्कार. परमपूज्य स्वामीजींनी 16 वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवेचे हे छोटेसे रोपटे लावले होते. ते माझ्या माहितीप्रमाणे ते आयुर्वेदापासून सुरू झालं आणि इथे हे रोपटे लावत असताना डॉक्टर चंद्रशेखर सर होते. आणि आज इथे बहुतेक प्रत्येक विभाग आहे, जसं ऑर्थो आहे, ऑप्थॅल्मॉलॉजी आहे, न्यूरो विभाग आहे, कार्डियक, जनरल सर्जरी, ऑन्को, डेंटल आणि आमचा सिद्धगिरी जननीचा IVF विभागही आहे. हे सर्व एकाच ठिकाणी छोट्या गावामध्ये सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे. आज आयुर्वेदासोबत आधुनिक उपचार पद्धती देणारे बहुतेक महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा ह्या राज्यासाठी अविरत आपली आरोग्य सेवा देणारे हे एकमेव हॉस्पिटल आहे. आता ह्या सेंटरचा 16वा सोहळा आपण आज इथे संपन्न करण्यासाठी सर्व मान्यवर जमलेलो आहोत. याच सेवा शृंखलेत आम्ही सिद्धगिरी जननी IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणून परमपूज्य स्वामीजींच्या प्रेरणेने वंध्यत्व निवारणासाठी सेवा देत आहोत. पूर्वी आम्ही एक पॅकेज बनवला होता जिथे आम्ही 75,000मध्ये फॉलिक्युलर स्टडी म्हणजे 3 ते 5 सोनोग्राफीज, नर्सिंग केअर, इंजेक्शन्स, स्टिम्युलेशनचे इंजेक्शन्स ज्याची कॉस्ट जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये येते ती, आणि अँड्रोलॉजीचं वर्क, एम्ब्रिओलॉजीचं वर्क, अंडी स्त्रीच्या अंडाशयांमधून बाहेर काढण्याची जी सर्जरी असते त्याला ओवम पिकअप म्हणतो, ती सर्जरी, तिथले अनेस्थेटिस्टचे चार्जेस, त्यांचे मेडिसिन्स, मीडियाज जी लॅबमध्ये लागतात आणि डिस्पोजेबल्स जे आम्ही कधीच रियूज करत नाहीत, हे सर्व मिळून, आणि लेझर हॅचिंग एम्ब्रिओजचं जर गरज पडली तर, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, हे सर्व काही झाल्यानंतर तो भ्रूण बनवायचा, तो गाठायचा आणि तो फ्रीज करून ठेवायचा, हे सुद्धा त्याच्यात 75,000मध्ये इन्क्लुडिंग होतं गेल्या वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती स्त्री तिचा गर्भाशय तयार करायचा आणि तिच्या गर्भाशयामध्ये हा बनलेला गर्भ सोडायचा, म्हणजे 5 ते 6 दिवसाचं बाळ, 1 किंवा 2 बाळ तिच्या गर्भाशयामध्ये सोडायचे. तर ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ही 75,000मध्ये आम्ही 1 वर्षापूर्वीपर्यंत करत होतो. त्याच्यानंतर पेशंट्स वाढले, सक्सेस रेट खूप चांगला, म्हणजे लिटरली डबलने जंप केला प्रत्येक वर्षाला, आणि आता आम्ही तोच 75,000चा प्रोग्राम 60,000ला देतोय. याच्या पुढे जाऊन
आम्ही आता स्वामीजींच्या प्रेरणेतून याच्यापेक्षाही कसं कमी करता येईल ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न नेहमी असतो. इथे ह्या सेंटरचं हे सक्सेस रेट खूप चांगले आहेत. ते कशामुळे? एकतर एक महिमा म्हणून असते. त्या स्थान महिमेमुळे आता तुम्ही दुसरीकडे कुठे गेला तर तो हॉस्पिटलचा विषय असतो, पण इथे एक गुरु परंपरा आहे, शिष्य परंपरा आहे, त्याच्यामुळे तो जो स्थान महिमा आहे त्याच्यामुळे मला वाटतं की इथे सक्सेस रेट जास्त आहेत. आणि हा मी बघते ही चांगले सक्सेस रेट जे आम्हाला वाटतात केसेस की होतं की नाही होतं असं जेव्हा असतं ते पण प्रेग्नन्सी होऊन जातात. आता आज सकाळीच मला समजलं की आमचे एक सृष्टी जे ब्रांच आहे तिथले एक आफ्टर 27 इयर्स ऑफ मॅरिड लाईफ आज त्या प्रेग्नंट आहेत. आणि त्यांचं इतकं मोठं सर्जरी इथे आमच्या डिपार्टमेंटमध्ये 2 महिन्यापूर्वी केलं होतं. त्या स्त्रीचं वय 43 वर्ष, तिला मोठी गाठ होती गर्भाशयामध्ये, ती आपल्या डिपार्टमेंटमध्येच इथेच काढल्या गेली आणि ती आता आज प्रेग्नंट आहे. अशा खूप काही सक्सेस स्टोरीज जननीच्या आहेत. तुम्ही जर आपल्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला त्या बघायला मिळतील. असे शेकडो स्त्रियांना ज्या खूप वर्षांपासून वेट करत होत्या त्यांना ॲक्च्युली आज बाळ झालेले आहेत या स्वामीजींच्या संकल्पनेतून. आता सध्या जसं मी सांगितलं सृष्टीबद्दल, आम्ही शासनासोबत करार करून भारतातील पहिले शासकीय मोफत वंध्यत्व निवारण केंद्र सावित्रीबाई फुले रुग्णालय कोल्हापूर येथे सुरू केलेलं आहे. भविष्यातही अनेक ठिकाणी असे केंद्र उभे करण्याची मनसा आहे. तसेच लोकांनी लवकर उपचार घेतले तर त्यांना खर्चिक उपचार टाळता येतील यासाठी आम्ही डॉक्टर्स आणि आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचंही एक आयोजन लवकरच सुरू करणार आहे. आगामी काळात वंध्यत्वाची समस्या गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. हे गंभीर स्वरूप झालं आहे म्हणजे प्रत्येक घरातली स्त्री तिचंच वंध्यत्व नाही तर आपल्या भारतातलं टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 हा रेट एक ठरवलेला रेट आहे. म्हणजे प्रत्येक दाम्पत्यानी 2 तरी बाळ व्हावे, 2.1 बाळ व्हावे असा एक कॅल्क्युलेशन असतो. तर त्या कॅल्क्युलेशनच्या खाली जाऊन म्हणजे आता बघा तुम्ही महाराष्ट्र 1.7ला आहे, म्हणजे 2.1च्या खाली जर गेलं तर तो करेक्शन होऊ शकत नाही. ऑलरेडी महाराष्ट्र त्याच्यामध्ये आहे आणि पूर्ण भारत देशसुद्धा 1.7चाच ॲव्हरेज घेऊन आहे. तर खूप मोठी ही आपल्याला एक मोठा जसं एक लढा असतो आपला जो भारताच्या सीमेवर आपण लढतो, पण हा लढा आपल्या आतमध्ये आहे, आपल्या घरात आहे, आपल्या देशात आहे. कारण प्रौढ लोक जास्त होत आहेत. सो इंडिया इज नो मोर यंग. तर तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना माहिती नसेल, पण हा प्रॉब्लेम आता येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये आपल्याला दिसून येईल आणि त्या प्रॉब्लेममुळे वृद्ध जास्त असतील, यंगस्टर कमी असतील, म्हणजे कमावणारे हात कमी असणार आहे. तर तो एक प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला डेफिनेटली आयडेंटिफाय तर झाला आहे, पण त्याच्यासाठी काय करायचं आहे त्या ह्याच्यासाठी आम्ही आता ही समस्या टाळण्यासाठी स्वामीजींच्या आशीर्वादाने राष्ट्रीय स्तरावर समृद्ध मातृत्व अभियान आम्ही चालवणार आहोत. चांगल्या प्रेरणेने केलेले कोणतेही कार्य ईश्वर पूर्णत्वास नेतो याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच परमपूज्य स्वामीजींच्या संकल्पाप्रमाणे हे कार्य नक्कीच पूर्णत्वास जाईल. भविष्यात ही सिद्धगिरी जननी सेंटरचा लौकिक दिवसेंदिवस वाढत जाईल. माझा आणि सिद्धगिरी जननीच्या पूर्ण
आमच्या टीमचा प्रामाणिक प्रयत्न हाच असेल आणि तशी वाटचाल राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देते. टीम जननी तर्फे मी आपलं सर्वांचं इथे आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. जय हिंद.